हम लोग आखिर में ये स्टेप लेंगे कि अगर केंद्र सरकार हमारा अमेंडमेंट करके 27% आरक्षण ओबीसी समाज को बहाल नहीं करता है तो ओबीसी समाज कोई पॉलिटिकल संगठन को वोट नहीं दे। देखिए कि आप सभी लोगों को मालूम है कि देश में 60% ओबीसी समुदाय है और इस ओबीसी समुदाय को 1994 से संविधान के कलम 243 डी और टी के तहत लोकल गवर्नमेंट में 27% आरक्षण मिल रहा था। सारी ओबीसी जनता खुश थी, लेकिन 4 मार्च 2021 को जो सुप्रीम कोर्ट ने जजमेंट दिया उसके तहत ये आरक्षण ख़त्म कर दिया और 1 साल से ये केस चल रहा था। राज्य सरकार अपनी भूमिका वहाँ रख रही थी, केंद्र सरकार चुप थी और बार बार सुप्रीम कोर्ट यही कह रहा है कि आप डेडिकेटेड कमीशन बिठाओ, एम्पिरिकल डाटा कलेक्ट करो और ओबीसी को कितना रिजर्वेशन देना ये बताओ, जो कि शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब और ओबीसी मिलाकर 50% के ऊपर नहीं जाना चाहिए। संविधान की 243 कलम ये कहती है कि शेड्यूल कास्ट को पॉपुलेशन के रेशियो में रिजर्वेशन देना है, शेड्यूल ट्राइब को पॉपुलेशन के रेशियो में देना है। अब जहाँ शेड्यूल कास्ट और शेड्यूल ट्राइब का पॉपुलेशन 23% के ऊपर जाएगा, वो जैसा जैसा बढ़ेगा वैसा वैसा ओबीसी का रिजर्वेशन खत्म होगा। यानी कहीं ओबीसी को 0% रहेगा, कहीं 2% रहेगा, कहीं 5% रहेगा, कहीं 10% रहेगा, कहीं 15, कहीं 20, कहीं 27। यानी इक्वालिटी कहीं नहीं रहेगी, समानता कहीं नहीं रहेगी। तो ये देश का संविधान क्या कहता है कि समानता रहनी चाहिए। तो ये जो पॉलिटिकल रिजर्वेशन है, ये सारे देश में जितने भी लोकल बॉडीज है, चाहे ग्राम पंचायत हो, पंचायत समिति हो, जिला परिषद हो, महानगर पालिका हो, नगर परिषद हो, नगर परिषद, यहाँ ओबीसी को 27% आरक्षण मिलना है। लेकिन सुप्रीम कोर्ट के निर्णय के अनुसार सारे राज्यों ने, देश के सारे राज्यों ने डेडिकेटेड कमीशन बिठाया, इंपेरिकल डाटा कलेक्ट किया, वो हमको 27% आरक्षण मिलने वाला नहीं। और इसीलिए सारे ओबीसी समाज को पूरे देश में 27% पॉलिटिकल रिजर्वेशन मिलना चाहिए। इसलिए हमें ये 27% पॉलिटिकल रिजर्वेशन सिर्फ और सिर्फ केंद्र सरकार दे सकती है। और इसलिए आज के धरने कार्यक्रम के माध्यम से मैं केंद्र सरकार से पूरे राज्य में ये अपील हम लोग कर रहे हैं कि जल्द से जल्द संविधान के कलम 243D6 और कलम 243T6 में अमेंडमेंट करके राज्यों को जो अधिकार दिया गया है वो ख़त्म करके 27% पॉलिटिकल रिजर्वेशन दिया जाएगा। इस तरह का अमेंडमेंट करना चाहिए। पूरे देश के ओबीसी समुदाय की जाति न्याय जनगणना करनी चाहिए। 50% की जो मर्यादा लगी है वो ख़त्म कर देनी चाहिए। हमारे ओबीसी समुदाय के लिए स्वतंत्र ओबीसी मंत्रालय केंद्र सरकार ने वहाँ पे बनाना चाहिए। और राज्य से हम अपील कर रहे हैं कि जब तक ये ओबीसी को आरक्षण बहाल नहीं होता, तब तक इस राज्य में कोई सेल्फ गवर्नमेंट का चुनाव नहीं करना चाहिए। ओबीसी समुदाय के लिए जो डिक्लेयर 72 हॉस्टल है वो जल्द से जल्द शुरू करना चाहिए और सारे ओबीसी बच्चों को 100% स्कॉलरशिप देनी चाहिए। ये प्रमुख मांगे हम राज्य सरकार और केंद्र सरकार की तरफ आज के धरना कार्यक्रम के माध्यम से रख रहे हैं और आपके माध्यम से फिर से उनको रिक्वेस्ट करते हैं कि जल्द से जल्द हमारी ये सारी मांगे पूरी कर हमारे देश के 60% ओबीसी समाज को न्याय देके देणे। सर, राज्यात काही दिवसानंतर महानगरपालिकेचे इलेक्शन होणार आहे, भूमिका काय राहणार? म्हणून आमची भूमिका तेच आहे की जोपर्यंत आरक्षण होत नाही ओबीसीचं तोपर्यंत निवडणुका घेण्यात येऊ नये। सर, स्थानीय निकाय के जो चुनाव चल रहे हैं अभी आने वाले हैं, अभी थोड़ा देर के लिए कुछ स्थगित किए लेकिन आएंगे ज़रूर, तो उस समय पर आरक्षण की अपनी बात पूरी नहीं होती है और तब भी ये स्थानीय निकाय के चुनाव होते हैं, तो आपका क्या स्टेप रहेगा? हम लोग आखिर में ये स्टेप लेंगे कि अगर केंद्र सरकार हमारा अमेंडमेंट करके 27% आरक्षण ओबीसी समाज को बहाल नहीं करता है तो ओबीसी समाज कोई पॉलिटिकल संगठन को वोट नहीं देगा, कोई संगठन को वोट नहीं देगा। ना बीजेपी हमारी मांग पूरी कर रही, ना कांग्रेस कर रही, ना राष्ट्रवादी कर रही। सारे लोग ओबीसी समाज पे अन्याय कर रहे हैं। तो इनके ऊपर जब तक हम लोग ये हम कोई समाज को, कोई पार्टी को वोट नहीं देंगे, हम ओबीसी समाज को सिर्फ वोट देंगे।
लेकिन सर आप वोट नहीं देंगे तो मत का जो अधिकार है नहीं वो ओबीसी समाज के लड़के रहेंगे। हाँ ओबीसी की जिनको जान है जी। जो खुद को ओबीसी कहते हैं, ऐसे लोग उनको खड़े करेंगे और उनको हम चुन के लाएंगे। क्या बात। जाएगा। सर झुकाओगे तो पत्थर भी देवता हो जाएगा, उसे इतना ना चाहो वो बेवफा हो जाएगा। हम दरिया है हमें अपना हुनर मालूम है, हम दरिया है हमें अपना हुनर मालूम है, जिस तरफ जाएंगे रास्ता हो जाएगा। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाळे जी, आमचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे युवा अध्यक्ष सुभाष घाटेजी, राष्ट्रीय ओबीसी महिलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुषमाताई, महाराष्ट्राचे अध्यक्षा मानकरताई, आमचे समन्वयक मित्र शरद वानखेडे, नागपूरचे अध्यक्ष ढोले साहेब, सर्व बंधू आणि भगिनींनो, जेव्हा ह्या धरणा सुरू झाला तेव्हा असं ठरलं होतं आमचं अन्न पन्नासे साहेबाचं की ते हिंदीत बोलतील आणि मी मराठीत बोलीन म्हणून. पण मधात पन्नासे साहेब मराठीवर आले तर आम्ही काय करायचं, हिंदी सोडून द्यायची का? कारण की आमचं राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावर करण्यासाठी हिंदी आवश्यक आहे. दोस्तों और भाइयों, दो तीन विषय ये है कि आज हम जो धरने पे बैठे हैं उसका मेन कारण ये है कि ओबीसी समाज का जो लोकल बॉडीज में रिजर्वेशन चल रहा था, मिल रहा था, वो पहले 27% से कम कर दिया गया और 27% से कम करने के बाद पहले सुप्रीम कोर्ट ने ये बोला कि 27% इसलिए नहीं दे सकते क्योंकि 50% की सीमा उल्लंघित हो रही है, 50% की सीमा क्रॉस हो रही है। राज्य सरकार ने बाद में ये कहते निर्णय लिया कि ठीक है 50% की सीमा अगर कहते क्रॉस हो रही है तो हम कम कर देते हैं, लेकिन अफसोस की बात यह है कि अब सुप्रीम कोर्ट ने जो कम रिजर्वेशन मिल रहा था 22%, 23%, उसको भी खत्म कर दिया और बोला कि जब तक इंपेरिकल डाटा नहीं आता तब तक हम तुम्हारे को आरक्षण नहीं दे सकते। यानी लोकल बॉडीज का हमारा पूरा आरक्षण अब खत्म हो गया। कहा तो राष्ट्रीय ओबीसी महासंघ SC ST की तर्ज पे लोकसभा और विधानसभा में आरक्षण की डिमांड कर रहा था, अब हमारा लोकल बॉडीज का जो आरक्षण है वो भी अब खत्म हो गया। लेकिन इसका कारण क्या है? आज ओबीसी समाज की अगर हम जनसंख्या बोले तो 1931 के जनगणना के हिसाब से 52% है। उस वक्त मुस्लिम समुदाय की 22 जाति जो है वो आरक्षण में नहीं आती थी। सिख समुदाय की भी बहुत सारी जाति आरक्षण में नहीं आती थी। बहुत सारी जाति चलते उसके बाद आरक्षण में बढ़ी है। अगर वो जाति को मिला लिया जाए तो आज कम से कम 60 से 65% मुस्लिम समाज और गलते सिख समाज और हिंदू समाज और बाकी समाज को अगर पकड़ जाए तो 65% लोक संख्या ओबीसी की हो गई है। कल जाके बबनराव जी तायवाळे साहब ने बहुत अच्छा सवाल उठाया, कल इंपेरिकल डाटा अगर महाराष्ट्र गवर्नमेंट ने जमा भी कर ली और उसकी संख्या 65% हो गई तो क्या 65% आरक्षण ये गवर्नमेंट देने को तैयार है? यानी इंपेरिकल डाटा देने के बाद सुप्रीम कोर्ट ने एक झटके में जी, यानी हम पिछले 1 महीने से सुप्रीम कोर्ट में लड़ रहे हैं कि आज तारीख मिलेगी, आज निर्णय होगा, कल तारीख मिलेगी, कल निर्णय होगा। बहुत सारे लोग हमारे जो चुनाव की लड़ाई लड़ रहे हैं वो बेचारे 1 महीने से लगातार कार्यकर्ताओं को मिल के खिलाकर पिलाकर बिठाकर परेशान है कि भैया टिकट मिलेगी तो हम तुमसे ये वोट देंगे, ओबीसी का आरक्षण मिल जाएगा। नहीं 27% तो 22% दे दे, नहीं 42 सीटें नागपुर में तो 35 दे दे, लेकिन दे तो। 1 महीने से सुप्रीम कोर्ट में राज्य सरकार कोशिश कर रही है। एक दिन में बुधवार के दिन एक बंदा खड़ा होता है, अपनी याचिका डालता है और गुरुवार के दिन डिसीजन आ जाएगा कि तुम्हारा ये जो डाटा ये गलत है। सवाल ये उठता है कि कल अगर इंपेरिकल डाटा हमने पेश भी कर दिया और हाउस सुप्रीम कोर्ट ने ये बोल दिया कि ये जो डाटा है तुम्हारा टोटल गलत है, तो कहां जाएंगे हम? ऐसा नहीं कि ओबीसी की गणना नहीं हुई,
2011 में गणना हुई है ओबीसी की, 2011-12 में गणना हुई है, उसके अंदर ओबीसी की संख्या इतनी ज्यादा लिखी, लेकिन जो गवर्नमेंट ने इसको गणना कराया उसने बोल दिया कि ये डाटा टोटल गलत है। जब सरकार बोल सकती है तो सुप्रीम कोर्ट को बोलने में क्या डर? इसलिए हमारी डिमांड है कि केंद्र सरकार की संविधान ने जो पावर हमारे को दिया है 243 डी और टी के तहत संसद में ये कल अधिकार प्रस्ताव पास किया जाए कि ओबीसी समाज को 27% आरक्षण मिलना चाहिए। अगर ये पास हो गया तो पूरे भारत देश में हर प्रदेश में कहते ओबीसी समाज को 27% आरक्षण मिल सकता है। लेकिन ये आरक्षण कैसा मिलेगा? लोकशाही है जहां पर यहां पर जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदार। हम लोग संख्या नहीं बताते, संख्या कैसी बनती है? अब ये वेटरनरी कॉलेज के लड़के बैठे, क्यों बैठे इतने तादाद में? बेचारों के पास गवर्नमेंट ने जो पैसे देना था, मंथली कहते जो पेमेंट देना था वो नहीं दिया, इसलिए बैठे। यानी बैनर हमने इतना बड़ा, इनके पास बैनर छापने के भी पैसे नहीं है, हाथ से लिख लिख के पट्टे दिखा रहे हैं, किसी को दिख रहा किसी को नहीं दिख रहा। ये हालत ये गवर्नमेंट ने कर दी है। लेकिन ये सारे के सारे यहाँ बैठे क्यों है? क्योंकि इनको डर है कि अगर हम नहीं बैठे तो हमें जो मिलना था उससे भी कम हो जाएगा, या ज्यादा मिलने वाला था वो हमारा बंद हो जाएगा। ओबीसी के लोगों में आज भी डर पैदा नहीं हुआ कि ये आरक्षण हमारा जा सकता है। संगठन में लोग सिर्फ दो तरीके से खड़े हो सकते हैं, एक तो आदर से खड़े हो सकते हैं, एक तो या डर से खड़े हो सकते हैं। हमारी ओबीसी संगठन के जितने भी ओबीसी संगठन की है उसका डर या उसका आदर जिस तादाद में जिस परसेंटेज में ओबीसी समाज में खड़ा होना चाहिए था वैसा नहीं खड़ा हुआ है। मैं हमारे राष्ट्रीय अध्यक्ष को कहते विनती करता हूं कि सर अभी जल्दी ही नागपुर में महानगर पालिका के चुनाव आने वाले हैं। सारे के सारे जितने कारपोरेटर है 150 या 50 थे, सारे के सारे खत्म हो गए हैं कल से, और यहाँ पर एडमिनिस्ट्रेटर बैठ गया। एक आंदोलन हमारी जो राष्ट्रीय ओबीसी महासंघ है ये किसी पार्टी का संगठन नहीं है। इसके अंदर शिवसेना, कांग्रेस, बीजेपी, एमआईएम, बहुजन समाज पार्टी सारे के सारे है। सर आप घोषणा कीजिए कि नागपुर में अगर हमारे आंदोलन में कोई अगर ओबीसी में खड़े होने वाला जो पुराना गलते नगर सेवक था, जो अभी गलते रिटायर हो गया है, वो पूरा डबल से खड़ा होने वाला है, ये घोषणा कीजिए सर आप कि हमारे ओबीसी के आंदोलन में जो ओबीसी गलते कारपोरेटर रिटायर हो चुका है वो अगर ओबीसी के आंदोलन में दिखेगा नहीं तो राष्ट्रीय ओबीसी संघ उसको, राष्ट्रीय ओबीसी महासंघ उसको नागपुर में हरा कर बताएगी। अरे कैसी लाइन नहीं खड़ी होती जी? डर पैदा करना पड़ता है, और डर पैदा करने के बाद जब हम उनका काम करेंगे तो आदर पैदा होगा और वो हमारे सामने चले आएंगे। छोटी सी बात है, यहां बीजेपी की सरकार सेंट्रल में बैठी है, वो 243 डी और टी में हमारा प्रस्ताव पास नहीं कर रही। या महाराष्ट्र में हमारी गवर्नमेंट बैठी है, वो 60 साल से 11 महीने हो गए इंपेरिकल डाटा के लिए पैसे देने को तैयार नहीं है। कैसा डाटा तैयार होगा? दोनों के दोनों गुनाहगार है, कोई हमारा नहीं है। विजय वडेट्टीवार साहब बोलते हैं जो हमारे नेता है, ठीक है, विजय वडेट्टीवार साहब ओबीसी के बारे में बोलते हैं, लेकिन मेरा सवाल है साहब कि 36 को वस्ती गृह पूरे महाराष्ट्र में 2 साल पहले घोषणा हो गई, तुमने 72 को वस्ती गृह की बात की है, एक भी वस्ती गृह पूरे महाराष्ट्र में नहीं बना। तुम समझते हो हमारे को? नाना पटोले जी की मैं बात कर रहा, अभी महाराष्ट्र के अध्यक्ष है पूरे कांग्रेस के, वो अगर चाहे तो पूरे सरकार को हरा सकते हैं। उन्होंने बहुत बड़ा एहसान किया हमारे साथ कि विधानसभा के अध्यक्ष रहते थे, उनने ओबीसी की जनगणना होनी चाहिए, उसके लिए बाकायदा प्रस्ताव पास किया, उसका हम स्वागत करते हैं। पहली बार ऐसा हिंदुस्तान में। लेकिन सर जब से आप विधानसभा अध्यक्ष थे हमारे लिए बहुत अच्छे काम करते थे। हमारा आपसे एक ही सवाल है, जब से आप कांग्रेस के अध्यक्ष बने ना, हमारे ओबीसी की तरफ ख्याल देना छोड़ दिया।
अगर आप चाहते तो 36 विधा करते, जो ये 72 हमारी जो वसति गृह बन चुके हैं उसको नई बिल्डिंग कम से कम किराए में तो दे सकते थे। एसटी और एससी की जो वसति गृह है उसके लिए यहाँ पे बिल्डिंग दी, वहां पे किराए में मिलती ना। हमारे ओबीसी की बड़ी बड़ी बिल्डिंग है, कम से कम किराए में लग जाती, किराए का पैसा तो ओबीसी को दे दिए रहते। अफसोस की बात है कि जो सरकार यहाँ बैठी है वो हमारे खिलाफ है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की बात कर रहा हूं मैं। मराठा समुदाय के मराठा क्रांति मोर्चा के लोगों ने, कुछ नेताओं ने जब हमारा आरक्षण ये जो सुप्रीम कोर्ट ने खत्म किया उस टाइम हम खुशी मना रहे थे कि ओबीसी का आरक्षण खत्म हुआ, ये हमारे लिए खुशी की बात। जब चारों तरफ से हमारा हमला हो रहा है तो हम डिफेंसिव मूड में नहीं रह सकते, हमारे को भी आक्रामक बनना पड़ेगा और उनके दिल में डर पैदा करना पड़ेगा। जब तक हम डर पैदा नहीं करेंगे, हमारे रास्ते आसान नहीं होने वाले। हमारे राष्ट्रीय युवा अध्यक्ष बैठे, बहुत तड़पदार अध्यक्ष है, पूरे भारत भर भ्रमण करके एक एक राज्य में जाकर अपनी कोशिश कर रहे हैं, अपना पैसा, अपनी गाड़ी, अपना सब लगा के कर रहे हैं। हमारे बाकी पन्नासे साहब वगैरह भी मेहनत कर रहे हैं, लेकिन फल जो मिलना चाहिए वो नहीं मिल रहा है। कल अगर फल नहीं मिला और ओबीसी का युवा जो हमारे कहने के ऊपर चल रहा है अभी शान पैदा, और कल रास्ते पे जाके अगर उसने गलत काम कर दिया तो सरकार से हमारा इशारा है कि अब फिर बाद में हमारे को मत बोलना कि हम क्या कर सकते हैं। इसलिए इस धरने मंच से मैं कल आज से बता देना चाहता हूं कि जल्द से जल्द इस मामले को खत्म कीजिए, किसी भी तरह से सेंट्रल गवर्नमेंट के ऊपर या राज्य सरकार के ऊपर दबाव लाइए और हमारा ये जो आ गया हुआ आरक्षण अभी क्या अभी कबूल कीजिए, नहीं तो आगे आने वाला समय तुम्हारे लिए बहुत खतरनाक होने वाला है। तकलीफें बहुत है पर हौसले जिंदा है, तकलीफें बहुत है पर हौसले जिंदा है। ये वो लोग हैं जिनके आगे मुश्किलें शर्मिंदा है, जो लोग खामोश है वो मुर्दा है, जो लोग खामोश है वो मुर्दा है। पर सुन ले आए हुकूमत, जो लोग बोल रहे हैं वो अभी भी जिंदा है, वो अभी भी जिंदा है। धन्यवाद। जेल भाई आगे बढ़ो। पश्चिम महाराष्ट्रातले मराठा नेते, स्वतःला उच्चवर्णीय समजणारे नेतृत्व आपल्याला या गोष्टीसाठी मारक आहे, कारण 288 पैकी आपल्या इथले फक्त 62 आहेत, 62 आमदार असतात, 66 पैकी तेही 62 संख्या गेली, कारण विदर्भात पश्चिम महाराष्ट्रातल्या सारख्या कारखाने उद्योजक नाही आहेत आणि त्यामुळे इथली मुलं बेघरावस्थेत पश्चिम महाराष्ट्रात जातात। ही एक वेगळी ट्रॅजेडी आहे आणि अशाच धोरणांचा सतत मारा आपल्यावर होत असतो। पक्ष कोणताही असेल, मी जबाबदारीपूर्ण हे बोलते आहे इथे की आपले मारक, आपले नेतृत्व आपल्या सगळ्या जनाधाराला पकडून ठेवण्यासाठी हे वास्तव्य तिकडे मांडत असतात, मग ती विदर्भाची चळवळ असो की इतर कोणतीही चळवळ असो आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाची चळवळ असो, तर ओबीसीला मारक धोरणं, जसं आपण काही % उच्चवर्णीयांना बोलतो ते उच्चवर्णीयच जास्त म्हणजे मोठ्या पदावर आहे आणि ते सगळे धोरणं आखतात। म्हणून आज आपल्यावर इतकी मोठी चपराक बसली आहे की एक विकास गवळी नावाचा व्यक्ती एका दिवसामध्ये अपील सादर करतो आणि आपल्या विरोधात एका दिवसात सर्वोच्च न्यायालय निर्णय देते। यापेक्षा दुसरी दुःखाची गोष्ट ती काय असू शकते? म्हणजे कोणती व्यवस्था लोकशाही प्रजातंत्रामध्ये आपल्यासाठी अस्तित्वात राहिली आहे आणि भविष्यात राहणार आहे, हे माझ्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ऐकून घ्यावं की कोणती व्यवस्था हे लोकशाही प्रजातंत्राला तारक ठरणार आहे आणि कशी तारक ठरवायची हे आपल्या हातात आहे या लोकशाहीमध्ये। तरी सुद्धा आपली ही नैराश्य भावना म्हणा किंवा उदासीनता म्हणा ही वाढत चालली आहे। म्हणून इतका अल्प संख्या असे असलेले आपले सहकारी इथे दिसतात आहे, कारण गेल्या स्वातंत्र्यापासून आपण लढतोच आहे, पण पदरात काय पडतं आहे। पण मी इथे आवर्जून सांगू इच्छिते की राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून
जे जे अभ्यासपूर्ण मुद्दे केंद्र सरकारच्या मागण्या असो राज्य सरकारच्या मागण्या असो सातत्याने त्यांनी मांडत राहिले. त्याच्यामुळे ओबीसी मंत्रालयापासून तर विद्यार्थ्यांसाठी ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल अशा बऱ्याच मागण्या विचाराधीन आहे. 22 GR आमचे सर आम्हाला सांगतात की आमच्या माध्यमातून लोक मिळालेले आहेत म्हणून आम्ही अजिबात नैराश्यात नाही जाणार. आणि आपण जेव्हा पारतंत्र्यात होतो तेव्हा काही सगळीच जनता बॉर्डरवर भांडायला गेली नव्हते, तसे आम्ही 100 भारी असे सैनिक बाय हार्ट ओबीसी स्वीकारणारे सैनिक ज्यांच्या हृदयात ओबीसी कोरल्या गेलेला आहे, ओबीसीचं शोषण कोरल्या गेलं आहे, ते कधीही परत मागे फिरणार नाही. आणि आमच्या मागण्या सतत रेटत राहू. आणि जनाधाराची भीक कोणत्याही पक्षाला नको असेल तर त्यांना आमचा विचार करावाच लागेल असे मी या ठिकाणी जाहीर आव्हान करते. आणि बाकी मंडल आयोग आणि हे सगळ्या सैनिकांना माहीत आहे, मी तेवढी कोणी तज्ञ नाही आहे, पण एक आंतरिक तळमळ मला आहे या विषयाची. आणि याच्यात महिला सुद्धा आपल्या मुलांच्या ऍडमिशन मध्ये किंवा फी भरताना जी वाताहत लावते त्या आमच्या सोबत आर्थिक दुर्बल घटक असणाऱ्या किंवा वेळेत कामाला जाणाऱ्या असणाऱ्या आमच्या सोबत अशा दिसल्या नाही. तर घराघरात आम्ही हा विचार शेअर करून विचार पेरून घराघरात ही जागृती केली आहे. अजून थोडेसे दिवस लागतील, पण ओबीसी म्हणजेच भारतीय राज्यघटनेत सगळ्यात महत्त्वाचा दुवा ठरणारी ही ओबीसी संख्याच राहील आणि त्यासाठी जनगणना करायलाच लागेल असं मी याच्यावर आवाहन करते आणि इथेच थांबते, आपली रजा घेते. आणि आमच्या सगळ्या ओबीसी सैनिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जे जे कोणी वक्तृत्व इथे आपल्याला लाभले आहे, ज्यांनी कोणी आपला विचार शेअर केला त्यांना वाचायला पाहिजे, त्यांना ऐकायला पाहिजे, लिटरेचर ऐकायला पाहिजे. आणि कोणी दिशाभूल करणारी जी व्यवस्था निर्माण झाली, इकडचा चेंडू तिकडे आणि तिकडचा चेंडू इकडे फेकून ज्यांना अभ्यास नाही त्यांची दिशाभूल करते, तर म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे. जो कोणी आपल्याला असा चुकीची दिशाभूल करणारा मार्गदर्शक असेल त्याला प्रश्न विचारण्याची ताकद आपली आली पाहिजे. एवढंच मी इथून सांगते आणि संपवते. धन्यवाद. धन्यवाद विजयताई फार सुंदर बोलल्या. यानंतर आपल्यामध्ये मंचावर माननीय उमेशजी शाहू, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय तेलिक महासभा उपस्थित है. मैं उनसे गुजारिश करता हूं कि इस आज धरना आंदोलन को वो संबोधित करें. माननीय उमेशजी शाहू. आज ऐसी जगह पे जहां डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर और सभी इस संविधान चौक पर आकर के अपने समस्याओं को सुलझाने के लिए आंदोलन करते हैं, धरना देते हैं, और जिन्होंने संविधान को बनाया और उस संविधान को बदलने के जो प्रयास अब हो रहा है, जो ओबीसी को अब दूर किया जा रहा है, धीरे धीरे दूसरे समाज को भी दूर किया जाएगा. इसे ध्यान में रखते हुए राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबन राव जी तायवाड़े सर, मेरा उनका 75-76 से संबंध रहा है कॉलेज के ज़माने से, और युवा के राष्ट्रीय अध्यक्ष हमारे बीच सुभाष घाटे जी, एक और एक मिलाकर के 11, लेकिन उनके साथ ये जो राष्ट्रीय ओबीसी महासंघ की जो कार्यकारिणी है, ऐसे एक मिलाकर के अनेक एक को यदि हम जोड़ते हैं तो उनके पीछे की जो संख्या है, उनके साथ के जो लोग हैं, ऐसे हजारों के लाखों के बीच में हम पहुंचते हैं. पूरे देश में ओबीसी महासंघ ने जो यह कार्य को आगे बढ़ाने का नागपुर के संविधान चौक से जो बीड़ा उठाया है, सुप्रीम कोर्ट के आदेश को हम लोग मानते हैं, लेकिन सुप्रीम कोर्ट का आदेश क्या उन्होंने ऐसे सरकार की वाणी को सुना जो सत्ता में बैठने के बाद वहां जाकर के अच्छे तरह से अपना पक्ष नहीं रख पाए. उन्होंने उस जनता की क्या आवाज को सुना जो यहां बैठ करके विगत कई सालों से डॉक्टर बबन राव जी तायवाड़े और उनकी टीम यह कार्य को आगे बढ़ा रही है कि हमारा ओबीसी आरक्षण जिंदा रहे. सवेरे मैंने अनेक लोगों से, बबन राव जी, कई लोगों से, 7-8 लोगों से मैंने बात की कि जो ओबीसी आरक्षण जो राजनीति में कम किया गया है, जो
तंत्र के जो जानकार है, आप है, बाकी लोग हैं, लेकिन जब जनरल पब्लिक से मैंने कुछ लोगों से बात की कि सुप्रीम कोर्ट ने जो आरक्षण को रद्द किया है उसमें आपको क्या जानकारी है, मैंने बोला किस विषय पे हमारा आरक्षण को रद्द किया गया है, क्या पढ़ाई के शिक्षा के क्षेत्र में, नौकरी के क्षेत्र में या राजनीति के क्षेत्र में? नहीं बोले वो आरक्षण तो सभी पे रद्द हो गया। लोगों की प्रतिक्रिया, एक दो लोगों ने कहा आरक्षण हमारा राजनीति के लिए कम किया गया है, बाकी आरक्षण धीरे धीरे खत्म ना हो जाए। लोगों में जागृति लाने के बाद भी हम लोग अभी तक सोए हैं। हमारी जो आदतें हैं उसमें जागरूक करने वाले कितने सालों से हमारे पीछे लगे हैं, लेकिन हम लोग उनको सुनते हैं, सुन के चले जाते हैं और आराम करते हैं और अपने अपने काम धंधे से लग जाते हैं। अब वो समय आ गया है कि सुप्रीम कोर्ट में यदि कोई ऑर्डर निकलता है तो उसको कोई चैलेंज नहीं माना जाता। उसके बावजूद भी सत्ता में बैठे हुए, चाहे वो आप महाराष्ट्र के हो, चाहे वो केंद्र के हो, यह आवाज उनके लिए है कि जो जनता की आवाज़ है, ओबीसी की जो आवाज़ है, और आने वाले समय में यह आवाज़ कहीं हमारे दलित भाइयों की ना हो जाए, ऐसी आवाज़ को उठाने के लिए सभी लोगों ने अब आगे आने का मौका आ गया है। केंद्र की सरकार बैठी है, इसमें सुधारना के लिए अब प्रस्ताव पास करके दी जाते हैं तो सुप्रीम कोर्ट को उसकी सुनवाई करते हैं, और सुप्रीम कोर्ट ने तो अब जनता की आवाज़ को लक्ष्य भेदी के रूप में स्वयं होकर के पेपर के माध्यम से, मीडिया के माध्यम से जो उनको जानकारी मिल रही है उस माध्यम से इसको ध्यान केंद्रित करना चाहिए और ओबीसी की आवाज़ को सुनना चाहिए। आने वाला समय बड़ा कठिन है। ज़्यादा ना कहते हुए मैं इतना ही कहना चाहूँगा कि ओबीसी के जो लोग हैं उसमें वो कोई भी समाज आता हो, तेली हो, माली हो, कुंभी हो, अनेक जातियां हैं, कुमार हो, सभी को हमारे परिवार की चिंता है, सभी को हमारे अपने अपने समाज की चिंता है। लेकिन जब राष्ट्रीय ओबीसी महासंघ आकर के सबके लिए लड़ता है तो सब कहीं ना कहीं अपने अपने समाज के लिए, अपने अपने समाज की ओर से उनको ज्ञापन के रूप में कहीं ना कहीं हम लोग उनको सपोर्ट करें, आगे आए और उनका यह काम को पूरा करने में उनकी मदद करें। डॉक्टर बबन राव जी तायवाड़े सर, हमारे सुभाष घाटे जी और उनकी सारी टीम, आज जो यहाँ से कार्य का शुभारंभ हुआ है, अनेक वर्षों पहले हुआ, लेकिन अब ओबीसी आरक्षण को खत्म करने का जो कार्य यहाँ सुप्रीम कोर्ट से हुआ है उसके लिए जो आपने तड़वड़ जो आगे बढ़ाई है, यह धीरे धीरे कहीं पूरे अलग अलग प्रांतों में इसका फैलाव ना हो जाए, इसे बचाने के लिए आप आगे आकर के पूरे देश का जो भ्रमण कर रहे हैं, सुभाष घाटे जी जो भ्रमण कर रहे हैं, उनकी टीम भी साथ में जो भ्रमण कर रही है, मैं आप लोगों का सबका अभिनंदन करता हूं। और भारतीय दलित सौराष्ट्र महासभा की ओर से, हमारे मेंबर ऑफ पार्लियामेंट रहे, हमारे संस्थापक अध्यक्ष की ओर से मैं यह आश्वस्त करता हूं कि जितने भी हमारे भी लोग हैं, अपने भी लोग हैं, सब ओबीसी में आते हैं, सबका अपना अपना चिंता का विषय है, वो हम चाहे किसी भी जाति से हो, सब हमारे अपने लोग हैं, चाहे फिर हम उसमें हमारे दलित भाई है, जो भी है, सभी का हम लोग वहां पर कहीं ना कहीं एक में की मदद लेके हम लोग एक को सपोर्ट करके इस कार्य को आगे बढ़ाने में सुप्रीम कोर्ट तक हम लोग इस चीज को पहुंचाए, यही मेरा सबसे निवेदन है। धन्यवाद। महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय बबनरावजी तायवाडे सर, विचारपीठावर उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय सुभाष दादा, आमचे वानखेडे सर, शकील पटेल सर, विचारपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्वांची मी नाव घेत नाही त्यासाठी माफी मागतो, आणि या धरणे आंदोलनासाठी उपस्थित असणाऱ्या माझ्या तमाम ओबीसी बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आजचं हे आपलं धरणे आंदोलन कशासाठी आहे, तर गेल्या 3 वर्षापासून ओबीसींची राजकीय आरक्षणाच्या संदर्भात जी परिस्थिती केंद्र सरकार आणि राज्य सरकारने करून ठेवलेली आहे, म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की या राजकीय आरक्षणामध्ये आमचा ओबीसीची परिस्थिती काय आहे, तर ती एका फुटबॉल प्रमाणे झालेली आहे। कारण राज्य सरकार किक मारते आणि केंद्र सरकारकडे जा म्हणते, केंद्र सरकार तिकून किक मारते, आमच्या हद्दीत येत नाही, राज्य सरकारकडे जा म्हणते, अशा पद्धतीची अवस्था आमच्या ओबीसी समाजाची झालेली आहे। आणि म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे ओबीसीचं राजकीय आरक्षण का केलं,
आणि जरी राज्य सरकारनं इम्पिरिकल डाटा दिला आणि ते जरी समजा त्या सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं तरी सुद्धा हे राजकीय आरक्षण येणाऱ्या काळामध्ये ओबीसींचं संपल्याशिवाय राहणार नाही. याच्यावर एकमेव उपाय जर कोणता असेल तर तो जात न्याय जनगणना आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. का जात न्याय जनगणना आहे? और राज्य सरकार ओबीसी आरक्षण जे राजकीय आरक्षण आहे यावर फक्त मलमपट्टी करू शकते, पण यावर परमनंट सोल्युशन जर कोणतं असेल तर ते परमनंट सोल्युशन म्हणजे फक्त एक मात्र जात न्याय जनगणना आणि ते फक्त केंद्र सरकार करू शकते. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. का करू शकते? मग आमच्या ओबीसी समाजाची दिशाभूल केली जाते. आमचा समाज रस्त्यावर उतरत नाही. का उतरत नाही? आम्ही उतरायला लागलो होतो. आमच्या सोबत 10-10, 20-20 पोरं यायचे, आता यायला पाहत नाही. का? कारण त्यांच्यापर्यंत आम्ही आता पोहोचू राहिलो नाही. आम्ही ग्रामीण भागात अजूनही गेलो पाहिजे. शहरातल्यांना काही फरक पडत नाही. यायच्या बापाचे पगार 1-1 लाख राहते. आमचा बाप महिन्याने फक्त 5,000 कमवते, म्हणून ग्रामीण भागातलाच ओबीसी तरुण फक्त समजून घेऊ शकतो की ओबीसीला आरक्षणाची गरज काय आहे. आणि म्हणून आज आपण झोपून राहता कामा नये. हे आता आपली सुरुवात आहे. मी नेहमी म्हणतो, मी मीटिंग मध्ये सुद्धा विनंती करतो की सर आता आपण रौद्र रूप धारण केलं पाहिजे. कारण मागून भेटत नाही, फक्त आपण द्या द्या म्हणलं देत नाही. मांजरीला सुद्धा पोळी जर मिळवायची असेल तर तिला दौडीतून हिसकून खाऊन घ्यावं लागते. हे सत्य आहे, आपण लक्षात घ्या. संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष जोपर्यंत आमचा ओबीसी समाज करणार नाही तोपर्यंत आम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून आता आपण सरकारचं नाक दाबलं पाहिजे. सर, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, मन मराठीमध्ये आहे. आणि म्हणून जोपर्यंत नाक आपण सरकारचं दाबणार नाही आणि त्यांना म्हणणार नाही की आता बोला, आता सरकार बोलत नाही. केंद्र सरकार म्हणते आम्ही जनगणना करणार नाही, आमच्याकडे नाही. फडणवीस साहेब उभे होते म्हणजे जय ओबीसी, आम्ही ओबीसी आरक्षणाचे समर्थक आहोत म्हणते. तिकडून वडेट्टीवार उभे होते, ते म्हणते मी ओबीसी आणि ओबीसी साठी राजकीय संघटना काढते. अरे बाबा, तुम्हीच ओबीसीचे मंत्री आणि तुम्हीच ओबीसीची संघटना काढता. याला काही तथ्य नाही. सरकार काँग्रेसचं असो, पंजाबचं असो की छक्क्याचं असो, ओबीसींचं मरण हेच या सरकारचं धोरण आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आता आपण पक्षाची खेटर बाहेर काढली पाहिजे. आपल्या पायातून आपले जे काही विचार पक्षाचे आहे ते पक्षाच्या मीटिंग मध्ये ठेवा. ओबीसी साठी लढत असताना मी ओबीसी आहो, आम्ही ओबीसी आहो, आणि जोपर्यंत आम्ही पक्षाची खेटर बाजूला सारून लढणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं ओबीसींना न्याय मिळू शकत नाही. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी सर्वांना इथे उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की बाबांनो लक्षात घ्या, आमचं ओबीसींचं आरक्षण का गेलं? का गेलं आरक्षण? गेलं म्हणतो मी. जरी पुन्हा राज्य सरकारनं प्रयत्न केले आणि आणलं आरक्षण तरी 27% भेटेल का सर? नाही भेटणार आहे. कारण 1992चा इंदिरा साहनी खटल्यामधला सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणते की एकंदरीत आरक्षण हे 50%च्या वर जाता कामा नये. आणि राजकीय आरक्षणाची काय परिस्थिती आहे? ओबीसींना 27%, एसटींना लोकसंख्येनुसार, एसटींना लोकसंख्येनुसार. मग त्यावेळेला 7.5%, 13% आणि 27% असं 50%च्या अंदर आरक्षण होतं. आता ते 13%चे 15-16% झाले, 60%चे 8% झाले, 16 ना 8 24 आणि ओबीसीचं 27 झालं 51. 50%ची अट ओलांडते. म्हणून यांचं हिसकून घेऊ शकत नाही. म्हणून ओबीसीचा डाटा द्या, नाही तर तुमचं आरक्षण खारिज करतो. अशा पद्धतीची मागणी सुप्रीम कोर्टाने केली आणि म्हणून आपलं आरक्षण केलं. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून जर समजा राज्य सरकारनं दिला इम्पेरिकल डाटा, आमच्या तायवड्या सरांना माहीत होतं की राज्य सरकार फक्त मलमपट्टी करू शकते. म्हणून मी नेहमी म्हणतो, मला काही लोक म्हणतात की तुम्ही अशी कशी कंपॅरिझन करू शकता बाबासाहेब आंबेडकरांसोबत. मी कंपॅरिझन करत नाही, पण ओबीसींसाठी कायदे मंत्री पदाचा राजीनामा देणारे एकमेव बाबासाहेब आंबेडकर होते त्या काळात. आणि ओबीसींच्या न्याय हक्कासाठी राजीनामा देणारे दुसरे जर कोणी असेल तर आमचे बबनराव तायवाडे. हे छाती ठोकून आम्ही सांगतो, छाती ठोकून सांगतो. का? बाकीचे बसले तिथंच. अरे सगळ्यांना राजीनामे फेकले असते आणि म्हटलं असतं न्याय देणं होत नाही, मला अधिकार नाही. बाकी त्यांची हिंमत झाली नाही का? तर मंत्र्यासोबत भेटायला भेटते ना, मंत्रालयात जायला भेटते, गोष्टी करायला भेटते, 2-4 फोटो टाकायला भेटते.
आम्हाला स्वार्थ नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघ कोण्या पक्षाचा गुलाम नाही, कोणाचा नौकर नाही. ओबीसी महासंघ हे ओबीसींसाठी लढणारी एक संस्था आहे, संघटना आहे आणि ती संघर्ष करत आहे, भविष्यातही करणार आहे. आणि म्हणून माझे आपल्या सर्वांना एवढंच सांगणं आहे की या सगळ्या गोष्टी समजून घ्या. थोडं वेगळं रूप आपल्याला धारण करणं गरजेचं आहे. नाहीतर आम्ही काँग्रेसच्या म्हणून वडेट्टीवारांचं समर्थन करायचं, आम्ही भाजप म्हणून फडणवीसांचं समर्थन करायचं, हे तुबडे धंदे आता बंद करावं लागणार आहे सर. खरंच करावं लागणार आहे. कारण 32-34 हॉस्टेल दिले होते ना, 36 हॉस्टेल दिले होते फडणवीसांना. मग आमच्या या वडेट्टीवार साहेबांना 32 बांधायला पाहिजे होते. 32 नाही बांधले आम्ही 72, 36 नाही बांधले आम्ही 72 देऊ म्हणे. ते 36 राहिले आणि हा 72चा अजून मूर्त यायचा. आम्हाला त्या 76ची गरज नव्हती, तेच 72ची गरज नव्हती. ते 36 जरी बांधले असते तर आमच्या अनेक पोरांच्या समस्या सुटल्या असत्या. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ही भूमिका घेऊन आता आम्ही समोर गेलो पाहिजे. आम्ही निवेदनं देऊन आता फक्त चालणार नाही. निवेदन देणं तर गरजेचं आहे. आमचे सर सगळे उच्च सुशिक्षित आहे, शिक्षित आहे, त्यांना माहिती आहे काय केलं पाहिजे. फुकट राष्ट्रीय ओबीसी महासंघाने एवढ्या मागण्या पूर्ण करून घेतल्या नाही. महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय जर स्थापन झालं असेल तर ते फक्त आणि फक्त राष्ट्रीय ओबीसी महासंघामुळे झालं. 1 लाखाचा मोर्चा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना घेऊन गेलो आणि सांगितलं देता का ओबीसी समाजाच्या आजच्या लाता खाता. फडणवीस साहेब म्हणे देतो आणि ओबीसीचं मंत्रालय दिलं आणि त्याच मंत्रालयाचे आता मंत्री वडेट्टीवार साहेब आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून आता आपल्याला पुढे जाऊन त्या मागण्या जोर लावून धरायच्या आहे. आता आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे, मोर्चे केले पाहिजे, आंदोलनं केले पाहिजे. आणि माझ्यासारखा तरुण, मी सुभाष भाऊला मगानीच म्हटलं की सुभाष भाऊ आता आपल्याला सुद्धा काहीतरी रौद्र रूप धारण करावं लागेल. जर समजा ओबीसीचं राजकीय आरक्षण जर पूर्ववत केलं नाही, मिळवून दिलं नाही तर येणाऱ्या समोरच्या काळामध्ये आमच्यासारखा तरुण आमरण उपोषणावर बसल्याशिवाय राहणार नाही आणि वृषभराव त्याची सुरुवात करेल, हे तुम्हाला ठणकावून सांगतो. आणि म्हणून येणाऱ्या काळात आमच्या ओबीसीच्या समस्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आंदोलन करू, उग्र स्वरूपाचे आंदोलन करू. आपण सर्व आमच्या ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढावं, संघटन करावं आणि लोकांना एकत्रित करावं. येणाऱ्या 23 तारखेला दिल्लीमध्ये या केंद्र सरकारचं नाक दाबण्यासाठी आपल्याला जायचं आहे. आपण सर्व तिथं उपस्थित राहावं, लोकांनाही आपल्यासोबत घेऊन यावं आणि सरकारला जाब विचारावा, एवढी विनंती मी आपल्या सर्वांना करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय ओबीसी, जय. जो ओबीसी की बात करेगा ताइवाड़े सारा आगे बढ़ो. जय ओबीसी. धन्यवाद. स्वतःच्या पोराला फाशी देणार शिका, नंतर जज बना. कारण जेव्हा वेळ येतो तेव्हा ते मागे घेतात आणि वेळ नाही येत तेव्हा ते पुढे येतात. कारण आहे त्यांना मालूम आहे का कोणी चिल्लावणारा नाही. आम्ही विशेष लोक या खुर्चीवर आहोत. जेव्हा एकनाथ, आम्ही राजकारण नाही, एकनाथ खडसे जेव्हा बोलले, जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणीतरी बनणार होते तेव्हा बोलले का 52% ओबीसी समाज राहून का 3% वाला ओबीसी बनतो. त्यावेळी तुम्ही दशा पाहिली, गोपीनाथजी बी गेले आणि एकनाथजी बी गेले आणि सर्वजी गेले आणि हे आले. याईने फक्त आपल्याला दिशाभूल केली राजकीय लोकांनी. कारण यांच्या मनात एकच आहे, म्हणून या अगर भ्रष्टाचारात कोणी असतील विलीन ना तर काही आहे IPS, काही नेता, काही बिझनेसमॅन, काही स्मगलर आणि काही भगवे कपडे घालणारे. या 5% लोकांना पुऱ्या देशाला डुबवला. आणि आपल्यासारखे सर्वसामान्य लोक फक्त रोडावर येतात एक हक्काची रोजी मागण्यासाठी आणि त्यांना लाट्या मारण्याचे अधिकार आपले ओबीसी समाजाचेच लोक करतात. कारण आपल्याला ते भयभीत केलं आहे, कारण संघटित होऊ देत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बोललाय संघर्ष करा, संघटित व्हा, कोणी तुम्हाला काही करणार नाही. म्हणून आज वेळ आली माझ्या मित्रांनो, कुणी हात देण्याची वेळ ऐकू नका. मी देवीदास कोटरामदेवकर, एक कुई तालुक्याच्या वतीनं अध्यक्ष बोलतो. प्रत्येक माणसाने संघटित व्हा, संघर्ष करा आणि आपली हक्काची लढाई आहे. आज तुम्ही नाही टाकले तर तुमच्या पिढीला उद्या जेवण मिळणार नाही. कारण तुम्हाला कुणी विचारणार, राजकारण आरक्षण तर खतम होईल, तुमच्या ड्युट्यातलं आरक्षण खतम होईल, नंतर धनाटे लोक येतील. म्हणून मी टिकेकर साहेबांच्या, राजेश टिकेकरचं नाव घेतो, जो 1 वर्ष शेतकऱ्याच्या संघर्षासाठी लढत राहिला तेव्हा सरकारले जाग आली. तेही काही कारण आहे. सरकारले भीती होती का आपली सत्तेतून पुढची चालली जाईल, म्हणून तो त्यांनी मागं घ्यायला लावला. कारण आम्ही काय
कायदे 3 मागं घेतो. अहो ते कायदे एवढे विचित्र होते. मी आजवरी 6 देशाचा दौरा केला आहे, म्हणून मी तुम्हाला बोलतो या युवा पिढीले 2035 असा सर्वे आहे का उत्तम शेती, मध्य व्यापार, कनिष्ठ नोकरी या धनिष्ठ लोकांना समजलं आहे का उत्तम शेती कशी येणार आहे. विश्वाची लोकसंख्या 10 अरब होणार आहे, भारताची 2 अरब. त्यावेळेस सर्व ऑनलाईन सेक्टर हा लेडीजच्या हातात राहणार आहे आणि जेवढी मी माझी युवा पिढी आहे त्याला कोणताच काम राहणार नाही. म्हणून आज मी तुम्हाला विनंती करतो, आज शेती वाचवा तर तुम्ही वाचाल. आणि अगर आपला राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि राष्ट्रीय ओबीसीचे जे लोक वाचतील तर देश वाचाल. ते देशात ताकद आहे, कारण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे लोक आहे. आज आपण 50% म्हणतो. आज आपली लोकसंख्या जर जनगणना केली नवीन धोरणाप्रमाणे तर 70% लोक आहोत आपण. तरी बी आपल्याला न्याय मिळत नाही. न्यायाधीश आपला नाही. न्यायाधीश काय कोणी देव आहे का? तिथे एक सर्वसामान्य माणूस बसला आहे, पण त्याला विद्वान म्हणले जाते कारण तो पुस्तकं वाचून विद्वान झाला. आणि ज्यानं अभ्यास केला तो ज्ञानी नाही का पुस्तकाने वाचला म्हणून? अहो तो बी आत्मज्ञान करतो, काही पुस्तकं वाचतो, तो बी ज्ञानी आहे. पण आपण काय फक्त तो एक IAS IPS आहे म्हणून त्याला आपण सॅल्यूट मारतो. मी तर म्हणतो ते आपले नौकर आहे, त्यानं देशाची सेवा करायला पाहिजे. जय जवान जय किसान. जसा आपला मिलिटरी जवान बॉर्डरवर देशाची सेवा करते त्याची कदर होत नाही, आणि जो काहीच भ्रष्टाचारी करते अधिकारी त्याची 100% कदर. म्हणून नेत्याला सुधारवायची वेळ आली आहे. प्रत्येक जण आपण सुधारण्याची वेळ आली आहे. प्रत्येकाला मी हे आवाहन करतो की राष्ट्रीय ओबीसी समाजाच्या जे बी संघर्ष आहे, चळवळ आहे, त्या चळवळीत सहभागी व्हा. मी माझे 2 शब्द बोलतो. जय जवान जय किसान, जय ओबीसी, जय महाराष्ट्र, जय भारत. सर्वप्रथम राष्ट्रीय ओबीसी महासंघाला मनपूर्वक माझ्यातर्फे अभिनंदन. या संकटाच्या घडीला राष्ट्रीय ओबीसी महासंघानं जे इथं निदर्शन केलेलं आहे, सरकारने हे लक्षात घ्यायला पाहिजे. मी नेहमी म्हणतो की ओबीसी हा संख्येनं सर्वात जास्त असलेला मॉडेल आहे. संख्येनं जास्त असलेला ओबीसी मॉडेल, परंतु प्रत्येक वेळी राजकीय दृष्ट्या पराभूत असलेला हा मॉडेल आपल्याला दिसतो. म्हणजे मागच्या काका कालेलकर पासनं तर आतापर्यंतचा आपला लढा आपण ज्या नेत्यांना पुढं करून केलं ते नेते सत्तेत राहिले, मात्र ओबीसी हा बहुसंख्याक पिछाडीवरच राहिला. सुप्रीम कोर्टाचा निर्णय, त्या निर्णयावर टीका करू नये असं एक बंधन आहे, पण संविधानाची प्रस्तावना आणि स्वतः संविधान आम्हाला एवढं नागरिक अधिकार देते की आम्ही त्याच्यावरही टीका करू शकतो. सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय आहे असं संविधान मानत नाही, कारण सुप्रीम कोर्टावरती ही संसद आहे. संसद सुप्रीम कोर्टाचा निर्णय फिरवू शकते. लक्षात घ्या, एक निर्णय असा देऊ शकले असते सुप्रीम कोर्ट की येणाऱ्या स्वायत्त संस्थांच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिका नगरपालिकेचे निवडणूक आलेले आहेत, 3 महिन्यानंतर ते होणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण इथं रद्द झालेलं आहे, पण असा निर्णय देऊ शकले असते जसा निर्णय मराठा आरक्षणाच्या वेळेस देण्यात आलेला होता. कोणता होता तो निर्णय? मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या अनुषंगानं आरक्षित जागा राखीव ठेवून त्याच्यावर निर्णय न घेता बाकीच्या जागा भरा. याही वेळेस सुप्रीम कोर्ट असा निर्णय देऊ शकला असता की जर निवडणूक घेणं गरजेचंच असेल तर ओबीसीच्या जागा बाजूला सारा, त्याच्यावर निर्णय होईल तेव्हाच त्याच्यावर निवडणूक घ्या, इतर ठिकाणी करा. पण असं न करता सरळ इम्पेरियल डाटा नाही म्हणून ओबीसींचा आरक्षणाचा सगळा मसुदाच बाजूला करणं म्हणजे न्यायपालिकामध्ये बसलेल्या वृत्तीचं सरळ दर्शन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा कायदा करत असताना 2 महत्त्वाच्या बाबींकडे ओबीसींचं आणि इतर मागासवर्गीयांचं लक्ष वेधलं होतं, जे पुनश्च आज आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे. काय बोलले होते बाबासाहेब आंबेडकर? मी आरक्षणाची तरतूद करून ठेवलेली आहे. 340 कलमांतर्गत ओबीसींसाठी पुढची तरतूद करून ठेवलेली आहे. ओबीसींचे पुढारी येतील आणि ओबीसींचं आरक्षण मागून घेतील. मी अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण आणून ठेवलेलं आहे, परंतु या आरक्षणाची सातत्यता तुम्ही विधानसभा आणि संसदेत कोणत्या लोकांना पाठवता यावर अवलंबून राहील. मग आता या निमित्तानं ओबीसी समाजानं जो संख्येनं सर्वात जास्त आहे, बहुसंख्याक आहे, पण या बहुसंख्याकांचे मोहरके कोण हेही लक्षात घ्यायला पाहिजे. आम्ही मुस्लिम ओबीसी महासंघाचा, मी भारताचा उपाध्यक्ष आहे.
जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळालेलं नव्हतं तेव्हा मुसलमानांची पोरं शिकत नव्हती. जेव्हा मुस्लिम समाज हा ओबीसी मध्ये आला तेव्हा 50 विद्यार्थ्यांपैकी 10 मुस्लिम विद्यार्थी उच्च शिक्षणामध्ये ओबीसीचं आरक्षण घेऊन शिक्षण प्राप्त करतायत वर्तमानामध्ये. म्हणजे ओबीसीचं आरक्षण हे धर्माच्या पलीकडे गेलेलं आरक्षण आहे. खऱ्या अर्थानं भारतीय संविधानानं धर्माच्या पलीकडे जाऊन मागासवर्गीयांना शासन प्रशासनामध्ये सहभागी करून घेण्याचा जो मुद्दा मांडला तो ओबीसी आरक्षणानं पूर्ण होतो की ओबीसी आरक्षण हा धर्मावर आधारलेला नाही. म्हणून मुसलमान सुद्धा याच्यावर येऊन मागणी करतायत की ओबीसी आरक्षण हा या भारताच्या धर्मनिरपेक्ष व्यवस्थेचा भाग आहे आणि जोपर्यंत ओबीसींना पूर्ण आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शासन प्रशासनामध्ये पारदर्शिता येणार नाही, सर्वसमावेशकता येणार नाही. इम्पेरियल डाटा सरकारकडे आहे, सादर करीत नाहीये तुम्ही. केव्हापासून ओरडता होता आपण? 6 आयोगांनी स्पष्ट केलं ओबीसींचा इम्पेरियल डाटा तुम्ही सादर करा. 1931 नंतर एकही कारवाईमध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात इम्पेरियल डाटा ठेवण्यात आलेला नाही. आता काल परवाची गोष्ट सांगतो, ओबीसीला घेऊन महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये बैठक झालेली आहे. काय चर्चा करतायत हे की आपण महाराष्ट्राचा एक वेगळा अमेंडमेंट करून, आता परवाची गोष्ट आहे, कॅबिनेटमध्ये ही चर्चा झाली की सुप्रीम कोर्टानं जरी ओबीसी आरक्षण बाद केलेलं असेल तरी राज्य सरकारला हे अधिकार आहे की राज्य सरकार स्वायत्त संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलू शकतात. म्हणून आता तुम्हाला सांगतो 4 महिन्यांना आरक्षण निवडणुका पुढे ढकलण्यात येत आहेत. आता जे होणार होते एप्रिलमध्ये ते एप्रिल मे मध्ये होणार नाहीत निवडणुका, हे ऑक्टोबरमध्ये जातील आहे. परंतु ओबीसीने धोक्यात राहू नये, हे आपल्यासाठी फायद्याचं आहे असं समजून पुन्हा नेत्याच्या मागे जाऊ नये. निवडणुका पुढे ढकलले हे ओबीसीच्या फायद्याचे नाही. तुम्ही तुमच्या कॅबिनेटमध्ये ओबीसी साठी स्वतंत्र कायदा करण्याचा हक्क राज्य सरकारला आहे. लक्षात घ्या, राज्य सरकारला स्वतंत्रपणे ओबीसीचा कायदा करण्याची पूर्ण मुभा आहे. त्याप्रमाणे तुम्ही निवडणुका न ढकलता या निवडणुकीमध्ये बहुमताने हा कायदा पास करा की ओबीसींचा आरक्षण राज्यस्तरावर आम्ही कायम ठेवतो आणि ओबीसींना आवश्यक असलेले सगळेच आरक्षण, मग ते शासन प्रशासनातील असो, नोकरीतील असो, निवडणुकीतील असो, आम्ही बहाल करतो. असं ते करत नाही आहेत. म्हणून नीट लक्षात घ्या, गोपीनाथजी मुंडेंचा उल्लेख झाला, ते भारतीय जनता पक्षाचे असले तरीही आम्ही याचे साक्षीदार आहोत. आम्ही काही भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस किंवा इतरांची तरफदारी करायला आलेलो नाही. परंतु ज्या नेत्यांनी खऱ्या अर्थानं ओबीसींसाठी लढा दिलेला आहे मोजक्या नेत्यांपैकी गोपीनाथ मुंडे सुद्धा होते. कारण काँग्रेसच्या शासनामध्ये शरद पवार साहेबांच्या टेबलासमोर बसून मुस्लिम ओबीसींचं आरक्षण त्यांनी पारित करून दिलेलं होतं. हे आम्ही जाहीरपणे सांगतो. याचा अर्थ मोजके नेते जे मुस्लिम ओबीसीच नव्हे तर संपूर्ण ओबीसीवर कार्य करणारे आहेत ते अजूनही सरकारमध्ये आहेत, ते काँग्रेसमध्ये आहेत, ते राकामध्ये आहेत, ते शिवसेनेमध्ये आहेत, ते भाजपामध्ये आहेत. भेद कुणाला आहेत हेच कळत नाही. म्हणजे तुम्ही बहुसंख्याक ओबीसी जनतेला भेद नाहीये, कुणाला भेदतात तुम्ही? तुम्ही गप्प आहात. म्हणून तायवाडे सरांच्या नेतृत्वात चाललेल्या या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या मंचावरून अनेकदा तायवाडे सरांशीही आमची बैठक झालेली आहे. मुस्लिम ओबीसींच्या मेळाव्यामध्ये तायवाडे सर प्रमुख पाहुणे उद्घाटक म्हणून आम्ही अनेकदा बोलवलो. आमच्या आंदोलनाला तायवाडे साहेबांची मोठी नैतिक आर्थिक मदत राहिलेली आहे, हेही आम्ही नाकारत नाही. आणि म्हणून आज इथं कर्तव्य बजावण्यासाठी आणि ओबीसी आम्ही एक आहोत. आमचा धर्म काहीही असो, आमचा मुख्य धर्म ओबीसीच आहे. म्हणून आम्ही सगळे इथं एकत्र आलेलो आहोत. मी हीच कर्तव्य बुद्धी इथं पूर्ण करण्यासाठी आलो. मी प्राध्यापक जावेद पाशा, वस्तुतः बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसींच्या MIM पक्षाचा मी राज्य प्रवक्ता आहे आणि विदर्भाचा प्रभारी आहे. पण तो पक्षीय राजकारण बाजूला सोडून मी स्वतः ओबीसी आहे म्हणून ओबीसीच्या हक्कासाठी इथं आलो, पक्ष म्हणून आलेलो नाही. ओबीसीच्या हक्कासाठी लढा जो तुमचा आहे त्याला आमचं पूर्ण समर्थन आणि आम्ही तुमच्यासोबत राहू ही ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आंदोलन आहे हे कशाबद्दल आहे आणि याचं स्वरूप कसं राहणार आहे आणि याचं पुढचं भविष्य काय आहे? आजचं जे आंदोलन आहे हे ओबीसी
ते जे संविधानिक आरक्षण आहे राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या एका दिवसाच्या निर्णयामध्ये संपवण्यात आलेला आहे. एक प्रकारे हा ओबीसी साठी वरती खूप मोठा अन्याय या न्यायिक संस्थेने केलेला आहे. जेव्हा की हे जे आरक्षण होतं हे संविधानिक आरक्षण होतं आणि त्याच्यामुळे हा जो जागृत झालेला जो ओबीसी समाज आहे त्याला आता कळायला लागलं की आमच्यावरती हे जे सरकार आहे किंवा न्यायिक संस्था आहे या आमच्या आरक्षणावरती घाला घालून आमचं समोरचं जे प्रतिनिधित्व आहे ते संपवून आमच्या समाजाचं अतोनात नुकसान आणि हानी या माध्यमातून हे सरकार आणि न्यायिक संस्था करत आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून ओबीसी आता जागृत झालेला ओबीसी हे धरणे आंदोलन समस्त देशभर ही आंदोलनं होणार आहे आणि आमचं जे हक्क आणि अधिकार आहे जे संविधानिक आहे ते सरकारने द्यायला पाहिजे. ते आमच्या मागण्याच ह्या संविधानिक असल्यामुळे ते डावलण्याचा कुठल्याही न्यायिक संस्थेला किंवा सरकारला तसाही अधिकार नाही आणि संविधानाने दिलेले अधिकार त्यांनी शाबूत ठेवावे आणि उगाचच ओबीसींना त्यांच्या हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवणं हे प्रत्येक ओबीसीला दिसतं आहे आणि हे एक प्रकारचं षडयंत्र आहे असं आम्हाला वाटतं. याबद्दल तुमची पुढची भूमिका काय राहणार? आमची पुढची भूमिका हेच राहील की आमचं जे आरक्षण आहे हे संविधानिक असल्यामुळं ते आम्ही घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आहे आणि आम्हाला हे आरक्षण जे आहे हे आमच्या जे आमचे जे या माध्यमातून जे प्रतिनिधी निवडून जात होते त्याच्यामुळे जो ओबीसी समाजाला न्याय मिळत होता त्या न्यायापासून आम्ही वंचित होणार आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी आम्ही सातत्याने हा लढा आम्ही आक्रमक लढणार. मला हे विचारावं असं वाटतं तुम्हाला हे आंदोलन जे सुरू आहे हे आंदोलन जे सुरू आहे हे कशामुळे तो उत्पन्न झाला इतका जनतेमध्ये रोष का बरं आलेला आहे आणि येणारं जे महानगरपालिका इलेक्शन आहे याचा काय असर होणार आहे? प्रथम मी माझा परिचय देते. मी कल्पना मानकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ. आज आदरणीय तायवाडे सर यांच्या नेतृत्वात आज इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की नुकतंच 4-5 दिवसापूर्वी माननीय सुप्रीम कोर्टाने आरक्षणाच्या विरोधात एक मुद्दा दिलेला आहे. जो न्याय हा तुमच्या संविधानाला धरून नाही आहे, हा आमच्या ओबीसी समाजावर एक प्रकारचा अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही ओबीसी समाज कबूल करणार नाही. 73व्या घटना दुरुस्तीमध्ये आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे आरक्षण मिळाले ते एकंदरीत 20-25 वर्षापासून आमचे आरक्षण सुरळीत चालू होते. परंतु एक विकास गवळी या व्यक्तीने आमच्या ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम पाटील, ॲडव्होकेट लांबट साहेब आणि त्यांचा पूर्ण वकील महासंघ आजच्या या धरणे आंदोलनामध्ये ते सगळे सहभागी होत आहे. मी विनंती करतो ॲडव्होकेट पुरुषोत्तम पाटलांना आणि त्यांच्या समोरना की त्यांनी मंचावर उपस्थित व्हावं. ॲडव्होकेट पुरुषोत्तम पाटील आणि वकील महासंघ. आरक्षण केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन देणार का? हा आमचा दोन्ही शासनाला आजपर्यंत केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाला आमचं आरक्षण द्यायचं यानंतर बिलकुलही इच्छा नाहीये. म्हणून आम्ही दोन्ही सरकारचा इथून निश्चय उज्ज्वलाताई बोराडे, महिला बाल कल्याण सभापती नागपूर जिल्हा परिषद आणि महिला प्रवक्ता महाराष्ट्र सरकारला यांनी दोन्ही प्रकारच्या अच्छा ठीक आहे दोन्ही शासन ह्याच्या आधी माननीय रमेशजी कारमोरे विदर्भ महासचिव यांना विनंती करतो की त्यांनी या धरणे कार्यक्रमाला संबोधित करावे. 23 तारखेला आमचं रमेशजी कारमोरे आंदोलन आहे आणि ते आंदोलन कारेमोरे राहणार आहे. एकदा आमची सुरुवात आहे. जेव्हा पूर्ण आमचं संघटन जवळपास पूर्ण महाराष्ट्रात जय ओबीसी, जय ओबीसी. आज या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आयोजित धरणे आंदोलनाला प्रामुख्याने उपस्थित ज्यांनी झोपलेल्या ओबीसी समाजाला चालते बरोबर आता एकत्र केलं आणि शासन आणि जो ओबीसी समाज संघटित होत नव्हता
त्याला खऱ्या अर्थानं संघटित करण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू केला आणि त्यांच्या प्रयत्नातून आज आपण एवढ्या संख्येनं का होईना इथे उपस्थित झालो असे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय केंद्र शासनाच्या मनात सन्माननीय श्री बबनरावजी तायवाडे साहेब, युवांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे संपूर्ण देशभर फिरत आहेत, पायाला भिंती लावल्यासारखे प्रत्येक प्रदेश पिंजून काढून प्रत्येक प्रदेशातला ओबीसी एका जिल्ह्याखाली कसा येईल आणि एकत्र येऊन संघर्ष करून रस्त्यावर आपले न्याय कशी मिळवून घेईल यासाठी जे सतत प्रयत्न करतात असे आमचे आदरणीय मोठे बंधू सुभाषजी घाटे साहेब, आदरणीय श्री जिल्हाध्यक्ष चौधरी साहेब, उपस्थित सगळे मान्यवर, उपस्थित आमची वडीलधारी मंडळी, माता भगिनी, तरुण मित्रांनो, आज दुर्दैव म्हणावं लागेल आम्हाला आमचं की एवढ्या प्रचंड संख्येने या देशात आम्ही असताना सुद्धा आम्हाला आमच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला आमचा हक्क दिला, आरक्षणाचा हक्क दिला आणि दुर्दैवानं या संविधान चौकामध्ये बसून आम्हाला आमचा हक्क पुन्हा परत द्या यासाठी आम्हाला तात्काळ बसावं लागत आहे. हे आमचं दुर्दैव. तुमचे बरोबर नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये असं होते का ही लढाई जर निर्णायक झाली नाही आणि यातून एक निर्णय आमच्या बाजूने झाला नाही तर निश्चितपणे आमच्यासारखी येणारी पुढची पिढी ही अंधारात चाटपडत राहिल्याशिवाय राहणार नाही. आज आम्हाला दुर्दैवानं म्हणावं लागतं, आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हण आहे, मामाच्या घरी 100 गाई आणि सकाळी उठून काहीच नाही. आज दुर्दैवानं आमचे आमदार आहे, दुर्दैवानं आमचे खासदार आहे असंच म्हणावं लागलं. दुर्दैवानं नाही, ते दुर्दैवानं एवढ्याचसाठी आहे का ते बुजगावले फक्त तिथं शोभा राखायसाठी आहे आणि लढायसाठी इथं कार्यकर्ते आहेत. ज्यांच्या भरोशावर हे लोक तिथं गेले ते इथं ताट करत बसले आणि ज्यांना निवडून पाठवले त्यांच्या तोंडातून ब्लड सुद्धा निघत नसेल तर निश्चितपणे ते आमचे रक्त नाही आहे असं आम्हाला आणि आम्हाला यावं लागेल, एकत्र यावं लागेल. 300-350 जातींचा समूह असलेला हा ओबीसी दुर्दैवानं आम्हालाच आमचं माहित नाही भाऊबंद कोण आहेत. आजही याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बिना परिश्रमानं घरी बसल्या बसल्या आरक्षणाची सोय करून दिली आणि जेव्हा आयतं भेटतं ना बापाचं, जेव्हा आयतं भेटतं तेव्हा लेकराला राहत नाही आणि लेकरं जोपर्यंत संघर्ष करत नाही तोपर्यंत त्यानेच किंमत कळत नाही आणि दुर्दैवानं आमचं असंच झालं. त्या बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं, त्या बाबासाहेबांनी आम्ही एका विशिष्ट प्रश्नातून पाहिलं त्या आरक्षणाची आमच्याच पोटच्या किती होते समजत नाही का. तुम्ही आता त्या याच्यावर जर गेले सोशल मीडियावर आरक्षणाची किल्ली उडवणारे दुर्दैवानं आमचीच लेकरं तुम्हाला आडनाव जर पाहिजे आणि काय म्हणतात ते देव नेचर देव मॅरिज, देव मॅरिज देव नेचर, नो आरक्षण नो रिझर्वेशन. अरे भरूया तुझं डॉक्टरी होऊ शकला ना, त्या बाबासाहेबांनी कोणतं आरक्षण आम्हाला दिलं ना त्यातून होऊ शकला नाही तर युक्रेनने जे फसले आहेत ना फसला राहिला असता आणि पुढे दिसलाही नसता. अशा पद्धतीनं आमच्या लोकांमध्ये जागृती आणावं लागलं. आमच्या एवढ्या संख्येने जे भाऊ या देशामध्ये या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये आज जर ते जागृत राहिले असते तर नागपुराचा एकही रस्ता खाली राहिला नसता. एवढा प्रत्येक ताकदीने लोक चालले असते. दुर्दैवानं सुद्धा होऊ शकलं नाही कारण आम्हाला सगळं ऐकतं भेटलं आणि आता जेव्हा जाग लागलं ना तेव्हा आता जाग यायला लागली. आता राजकीय आरक्षण केलं, राजकारणाशी संबंधित काही लोकांना फरक पडला असत आणि जर तुम्ही असे आम्ही झोपून राहिलो ना तर काही दिवसांना आमच्या शैक्षणिक आरक्षण केल्याशिवाय, काही दिवसांना नोकरीचं आरक्षण केल्याशिवाय राहणार नाही आणि मग आमच्या नशिबी भेट येणार आहे जे याच्या पहिले आलो आणि हे नशीब बदलण्याची खऱ्या अर्थानं वेळ आहे. यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागेल आणि खऱ्या अर्थानं आम्ही तरुण पोरं होय आम्हाला शरम वाटते की आम्ही सचिन तेंडुलकरचे रन म्हणतो पण माझ्या बाप ज्या धुऱ्यावर ज्या धुरावर दिवसभरात किती रन काढते ना त्याचे रन आम्ही मोजत नाही. आम्ही सचिन तेंडुलकरचे रन म्हणतो, आम्ही सलमान खानच्या रॅलीमध्ये लागतो. 92 वर्ष पण इकडे आमच्या आयुष्याचे प्रचार होत चाललंय पण आम्हाला वेळ नाही. 92 आम्हाला एकत्र यावं लागलं आणि जर आज आम्ही एकत्र आलो नाही, आज आम्ही जागी झालो नाही, आम्हाला या वेळेमध्ये अभिमान वाटतो की साहेबांच्या जिल्ह्याला लाभले आणि त्यांनी ओबीसीचा जलगार तयार केला आणि आम्हाला एवढं माहित आहे अरे कोण कैसा है आसमान में सुरागरी होता एक पत्थर पर तबीयत से उछालो यारो साहेबांनी तो पत्थर उचलला आहे आणि तो आम्ही पाहिजे तिथं मारल्याशिवाय
लागणार आहे. आजपर्यंत जवळ 250 सचिन साहेबांनी जे बोललं मक्तेदारी करण्याचा बरोबर बोललं. आभासी त्यांच्या प्रयत्न मताची सहमती. एका विशिष्ट राष्ट्रसंत समुदायाने तुकडोजी करण्याचा बाबा प्रयत्न म्हणाले, ती विशिष्ट मातीच्या समुदायाला देव त्याले पाण्याचा नक्कीच आहे. देव, पण लाकडाच्या देव त्याले आजीच्या देव, असताना सुद्धा आणि आपलं दुर्दैव जी असं आहे की आमची नीती आहे ना, आपण जागे झालेले त्याले नाही. होताच्या देव. जागरूकता ही फार महत्वाची आहे और आणि जब जागरूकता तक वोट पे होणार वोट नाही, नहीं करेंगे सर्वांना इनकी अकल न्याय ठिकानी मिळणार चली नाही. जाएगी. आणि करना ही पड़ेगा. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या और जब तक वोट पे चोट नहीं आएगी अशी तब आशा तक करतोय इनको आम्ही हम केंद्र सरकार और दिखाना पड़ेगा. आम्हाला ज्या आज तरी पद्धतीनं आमचा जो न्याय हक्क आहे सिव्हिल संविधानिक पंचायत ज्या न्याय, पद्धतीने संविधानिक इतर न्यायासाठी पंचायत आपण संस्था आहे, लढतोय. त्यांची जी काही कुणाला black असं list केली जाते, black भीक list, मागत नाही. ज्याला काम संविधानिक याचा पुढं अधिकार जो आहे, द्यायचा तो नाही, आम्ही ज्याला लवाडी केली, फालतूपणा केला, चुकी केली, त्याला काळ्या यादीमध्ये टाकलं. म्हणून जे जे घडवे आमचे असून सुद्धा आमच्या मंचावर यायचे कर्माला लागत त्याची गाडी या ठिकाणी ओबीसी महासंघानं केलीच पाहिजे. आम्ही रिप्रेझेंट केलेलं आहे. करावीच लागेल. आणि ज्या ओबीसी आरक्षणाच्या भरोशावर तुम्ही निवडून येऊ शकले त्यांची ऐपत नव्हती. ऐपत ओबीसी समाज मी सुद्धा दोनदा नगरपालिकेचे उपाध्यक्ष राहिलोय, नगरसेवक राहिलोय, मला माहिती आहे ओबीसी आरक्षण नसतं तर माझ्यासोबत पेट्या घेऊन बसलेले पेटी भोसली आणि बसले एक आशा अशी कुठे टिकलो तुम्ही? केंद्र सरकारला कुठे टिकलो? आमच्या मागण्या लवकर होऊ द्या ना जरा नागपुरात विधान आरक्षण. बा तुम्हाला आजनावर असं दिसते पण आणि आम्ही सांगितलं पाहिजे. मला सांगायला पाहिजे, हिंदीवर सांगितलं असतं मी. भंडाऱ्याच्या प्रचारामध्ये होतो. आपलं कुठलं channel? आमचं गाव खुर्शीपार. फक्त 200-250 235 गाव ते छोटंसं गाव. आम्हाला आमची शरम वाटायला लागली. नागपूर पासून एवढे किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावचे नागरिक आमचे बंधू सगळे शेतकरी बांधव आहेत, पण किती जागरूक आहेत. गावात फाट्या लागल्या होत्या. ओबीसीला आरक्षण नाही तर मतदान नाही. केंद्र सरकारच्या कानापर्यंत ही गोष्ट जाणार आहे. एवढं सुंदर गाव आणि अशी गावानं गावात तयार झाली पाहिजे. आणि म्हणून यासाठी इथं असं म्हणेल तायवाडे साहेबांनी आणि सुभाष भाऊंनी आपण सगळ्यांनी जाऊन त्या गावच्या प्रत्येक माणसाचा सत्कार केला पाहिजे. प्रत्येक माणसाचा. आणि तुम्ही आमचे रोल मॉडेल आहे. होय, त्यांना हॉटेलची भीक पाहिजे ना, ही भीक देणं जेव्हा आम्ही बंद करू ना तेव्हा याच्या तिजोरीमध्ये भूतांचा त्या दिवशी याच्या खुर्च्या हलायला लागतील. जेव्हा खुर्च्या हलायला लागतील ना हे आपल्यासोबत आपण वरतो उभे राहू. प्रमाणात आपल्या आंदोलनाला पाहिजे होती. आपण अपेक्षित केली तोपर्यंत समजत त्या प्रमाणात आपल्या आता आम्हाला तेवढं काही तरी मला असं वाटतं की अजून जागृत होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आता आम्हाला जास्तीत जास्त काँग्रेसवाले भाजप ढकलते, भाजपवाले सेनेवर ढकलते, सेनेवाले राष्ट्रवादीवाले ढकलते. कधी कधी आम्हाला असं वाटतंय की आमचं आरक्षण अमेरिकेच्या राष्ट्रपती मिळणार नाही. त्यासाठी मी हेच म्हणेन की जागृती काँग्रेसचे नेता तुमचं आरक्षण भेटलंच पाहिजे, भेटलंच पाहिजे, भाजपवाले भेटलंच पाहिजे, कोणी म्हणजे भेटलंच पाहिजे, रोखलं का आम्ही सगळे म्हणतात भेटलं पाहिजे. थांबलं कुठं थांबलं कुठे? नक्की होणार आहे. नक्कीच आणि मग या पद्धतीने विचित्र मानसिकता तयार झाली आहे. आज आमच्या तरुणांमध्ये हळूहळू उद्रेक निर्माण व्हायला लागले आणि त्या क्रांतीची सुरुवात तायवाडे साहेबांच्या माध्यमातून झाली आहे. आणि म्हणून आमचा सरकार करून आज सुद्धा आपला पक्ष विकून या आम्हाला त्याची झळ पोहोचत आहे आणि पोहोचणार आहे. या दिवशी शैक्षणिक आरक्षण गेलं ना आमच्या पुराले जो आमच्या कष्टकरी मायबाप आहे, आमच्या शेतकरी वर्ग आहे मोठ्या प्रमाणामध्ये पैसे देणार आम्ही. सांगा MBBS साठी एक खर्च करणार त्याचं बरं झालं तर हिंदूंवर काहीतरी हमला झाला तेव्हा आम्हाला समजायला लागलं का आमच्या देशाचे पुरुष शिकायला जाते, काहून शिकायला जाते. आणि मग हे चित्र बदलावं लागलं. यासाठी तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र यावं लागलं. मी तर या गोष्टीने अत्यंत आनंद झालो की मोठ्या संख्येने आपली मातृशक्ती आहे आंदोलनात उभी आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं म्हणजे ही जागृतीची सुरुवात आहे. आणि निश्चितपणे ही जागृती गावागावापर्यंत घराघरापर्यंत गेली पाहिजे. आम्ही मागे साहेबांना सांगितलं होतं, विनंती केली होती की एक मोठी यात्रा नागपूर जिल्ह्यात 550-100 वाहनांची गावागावात पोहोचवली पाहिजे. खऱ्या अर्थानं आपल्या आंदोलनात लोकांना या आपल्या कारण आहे की त्यांना माहितच नाही. त्यांना काय वाटतंय हे काहीतरी नगरसेवक बनायचं आहे, आमदार बनायचं आहे, खासदार बनायचं आहे, लढून जाईल. काही लागू वाटते लोकांना हे माहिती आहे की आम्ही त्यांच्यासाठी लढून आलो. आमचं काय आणि हे चित्र गावागावासाठी तयार करण्यासाठी आम्हाला त्या भाषेला जावंच लागेल. कारण आमच्या लोकांनी यात्रा समजते फक्त यात्रा. ज्याची यात्रावरली सगळे कामधाम करून 2 दिवस पोहोचून तिथं म्हणून त्याची यात्रा यामुळे करावीच लागणार आहे. आणि या यात्रेच्या माध्यमातून निश्चितपणे गावागावातला झोपलेला झोपला नसला तरी झोपेचा सोंग केलेला झोपेचं सोंग केलेलं त्याला उठवावं लागल आणि टाकून उठवावं लागल. आणि
उठवण्याचे काम या आंदोलनाच्या माध्यमातून होत आहे. निश्चितपणे आम्ही संकल्पच घेतलाय की इथून तायवाडे साहेब, खटे साहेब जे म्हणतील त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या पाठीमाला पूर्ण ताकदीनं आमच्या संख्येनं जेवढं जमेल तेवढ्या ताकदीनं उभं राहायचं आणि यातून आज संकल्प घेतलाच आहे. आणि म्हणणं तिथं उपस्थित राहिलो त्यांनी दिल्लीच्या बोलून दिल्लीला जाऊन त्यांनी युक्रेन देशाला म्हणलं कुठेही झालं मागे मूळ माहिती. आणि आपण सगळ्यांनी आपली ताकद दाखवलीच पाहिजे. यासाठी आज हे आंदोलन होतं आणि आपण या ताकदीमध्ये पोहोचले. आपण आपली संख्या दाखवून शासनाला दाखवून दिलं की ओबीसी एकटा नाही आहे, ओबीसी संघटित आहे आणि तो आता हळूहळू एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात ताकद निर्माण करणार आहे. आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण मला इथं बोलण्याची संधी दिली, माझ्या भावना व्यक्त करण्याची संधी दिली. आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि तायवाडे साहेब, खटे साहेबांनी असंच आमचं नेतृत्व करावं ना, या कामिकांना यश यावं आणि त्यांची ही लढाई ही निर्णायक मोडवर जाऊन जिंकावी अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय ओबीसी. जय ओबीसी. धन्यवाद रमेश भाऊ. असे सुंदर नेतृत्व शकीलबाईंना आपल्यासारखे 100 जर झाले तर पूर्ण भारतात का सगळं इंटरनॅशनल ओबीसी आपण पोहोचतो. राष्ट्रीय ओबीसी आपल्याला यामध्ये आता यानंतर राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाचे पदाधिकारी आलेले आहे. सिनियर सुप्रीम कोर्ट वकील ॲडव्होकेट किशोर लांबाटजी यांना मी विनंती करतो की त्यांनी या धरणे आंदोलनाला संबोधित करावे. ॲडव्होकेट किशोर लांबाटजी. पसरला तर आपल्या समोरची जनरेशन येणार आहे त्या पुढच्या मुलांसाठी, आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा उद्योगचा एक आपल्या घरात प्रत्येक भविष्य तयार होईल असं मला वाटतं. आणि केंद्राने गटात दाखवून ठेवलेला आहे. त्यामुळे महिला बाल कल्याण सभापती नागपूर जिल्हा आणि महिला प्रवक्ता यांना विनंती करतो की त्यांनी या धरणे आंदोलनाला संबोधित करावे. उज्ज्वलाताई बोराडे. बोडारे सॉरी उज्ज्वलाताई बोडारे. ऐसे हो जाओ इधर, ऐसे हो जाओ इनके साथ, यांच्यासोबत. हा पहिल्यांदा नाव सांगाल. जय ओबीसी. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज धरणे आंदोलन इथे आयोजित करण्यात आलेले आहे. हे आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक ज्यांच्या नेतृत्वामध्ये आज राज्यातला ओबीसी समाज याचं नेतृत्व हा वाटचाल करत आहे असे आमचे सन्माननीय तायवाडे सर, मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय ओबीसी गण, नगर परिषदा मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या महिला भगिनी, खऱ्या अर्थाने ओबीसी समाजावर अन्याय होत आहे आणि आता कुठे आपण सगळेजण मान्य करायला लागलो आहे. मागील 2 वर्षापूर्वीपर्यंत कधीही ओबीसी समाज जागा झाला नाही किंवा कधीही ओबीसी समाज आपल्या कुणालाही वाटलं नाही की आम्ही कुठेतरी डावलल्या जात आहे, आमच्यावर कुठेतरी अन्याय होत आहे. पण मागच्या 2 वर्षापूर्वी म्हणजे 2021च्या जवळपास सर्वप्रथम आपलं राजकीय आरक्षण केलं. आमच्या जिल्हा परिषदेमध्ये 16 पद ओबीसीचे रिक्त झाले आणि हा दंड करत नाही, होत नाही, होऊ शकेल असं करता करता अचानक हा दंड सगळ्यावर आपटला गेला आणि कुठेतरी राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही सगळेजण जागे झालो. आपण जागे व्हायला फार उशीर लागला, पण आता आपण जागा झालो आहे तर निश्चितपणे आपण अत्यंत चांगल्या प्रकारे जागा झालं पाहिजे. चांगल्या प्रकारे जागा होणं म्हणजे काय? आताच माझ्या पूर्ववक्त्यांनी सांगितलं की आपण झोपेतच सोप घेऊन इतके दिवस झोपलो होतो, पण आता कुठेतरी एक खळबळ, आता कुठेतरी आपल्याला जागण्याची एक दिशा मिळाली आहे. खऱ्या अर्थाने ओबीसी समाज म्हणजे इतका आता म्हणजे खालच्या पातळीला आणून ठेवला. आता त्याच्यात कोणत्या सरकारचा दोष आहे? केंद्र सरकार, राज्य सरकार, जे काही सरकार किंवा जे काही ओबीसी नेते जे आपल्यामधले ओबीसी आहे आणि जे नेतृत्व करत आहे, राज्याचं नेतृत्व करतात, देशाचं नेतृत्व करतात, परंतु प्रश्न इतका मोठा गहन खालच्या स्तरावर आहे की आज देशामध्ये, राज्यामध्ये आपण पाहतो की गायीची, बकऱ्यांची आणि इव्हन माकडांची सुद्धा आता जनगणना व्हायला लागलेली आहे. त्यांना सुद्धा तो कानाला टोचणं टाकून UID नंबर मिळत आहे. पण ओबीसी समाज हा गायी, बकऱ्या यांच्यापेक्षाही कुठल्या स्तराला आहे की मी आज ते शब्दांचे म्हणू शकत नाही, पण आज ओबीसी समाज अशा स्तराला पोहोचलाय तर त्यांची
काय जनगणना होत नाही ओबीसी समाजाची? सगळ्यांना धाक वाटतोय, सगळ्यांना भीती वाटते की एकदा जर ओबीसी समाजाची जनगणना झाली तर निश्चितपणे हे जे आरक्षण आपल्याला जसं काही हिरापत वाटल्यासारखं महाप्रसाद वाटल्यासारखं जे आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे या आरक्षणामध्ये कुठेतरी वाढ करावी लागेल आणि ओबीसी समाजाला न्याय द्यावा लागेल. कारण आपण ओबीसी समाज हा सगळीकडे खूप मोठ्या संख्येने पसरलाय. अजूनही सर मला एक सांगावं वाटतंय की आपण जी चळवळ सुरू केली आहे, आपण जे आंदोलन सुरू केलेलं आहे, या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. पण खऱ्या अर्थाने जो प्रश्न मार्गी लागायचा आहे त्यासाठी आपल्या मागे जी भिंत उभी पाहिजे, आमच्या ओबीसी समाजाची भक्कम भिंत, ती अजूनही आजही आपल्यामध्ये नाही आहे. आजही आपण पक्षात वाटल्या गेलोय. आजही आपण डोकं आपल्या ठिकाणावर नाही आहे की आपण पक्षानंतर पण ओबीसी आधी. आजही आपण घाबरून इथे बोलायला येतो की नाही मी बीजेपीचा आहे, नाही मी राष्ट्रवादीची आहे, नाही मी काँग्रेसचा आहे, नाही मी सेनेचा आहे. आपण आपल्या पक्षाचं महत्व बघतो, पण सर्वात पहिले आपण आपल्या समाजाचं, आपल्या ओबीसीचं महत्व पाहिलं पाहिजे. राजकीय आरक्षण तर गेलंच आहे, त्याची तर आता कुठे काय वाट लागेल याचं सांगता येत नाही. पण हळूहळू शैक्षणिक आरक्षण सुद्धा जाणार आणि हळूहळू नोकऱ्यातलं आरक्षण जाणार आणि तेव्हा कुठे आपला ओबीसी समाज हा सगळ्यात शेवटी जागा होणार. म्हणून माझी या सर्वे आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की ओबीसी समाज जर एकत्र आला तर निश्चितपणे आपली शक्ती, आपली ताकद एवढी वाढवली पाहिजे, एवढं आपण मोठ्या संख्येने एकत्र आलो पाहिजे की आपल्याला विचारल्याशिवाय, आपल्याला विचारात घेतल्याशिवाय समोरचा कोणताही सरकार पुढे कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. आणि निश्चितपणे सर एक महिला म्हणून आमच्या सगळ्या महिला भगिनी, माझ्या सोबत असलेल्या महिला भगिनी, माझा हिंगणा तालुका हा आपल्या सोबत आहे. ओबीसीच्या चळवळीत आम्ही पुढाकाराने आपल्या सोबत आहे. एवढंच आजच्या प्रसंगी बोलते आणि निश्चितपणे ओबीसी समाजाला आव्हान करते की आपण सगळ्यांनी एक व्हा, एकत्रित राहा आणि निश्चितपणे आपल्याला न्याय मिळवून घेण्यासाठी आपल्यालाच करावं लागेल. कारण याचा परिणाम बाळ असते ते रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही. ती दिवसभर काम करेल, जर तिला तिचं लेकरू रडलं नाही तर ती दूधच पाजणार नाही. तिला वाटेल हा शांत आहे, हा झोपलाय आणि आपण आता त्या बाळाप्रमाणे आणि आपल्याला आपल्या आईला जागवायचं असेल तर आपल्याला खूप मोठ्या आवाजात करावं लागेल. कारण आपली आई थोडीशी बहिरी आहे आणि त्या आईच्या बहिरेपणाला दूर करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना मोठ्या आवाजात ओरडावं लागेल. जय ओबीसी. आणि त्यांना असं वाटते की धन्यवाद ताई. एका पक्षाच्या पदाधिकारी आहे आणि आपण पॉलिटिकल आरक्षणासाठी भांडतो आहे, त्या एकमेव स्त्री आहे ज्या इथे आल्या स्टेजवर ओपनली. तर माझं आव्हान आहे बाकी जिल्हा परिषद मेंबर, सभापती किंवा आमदार खासदार कुठे गेले त्यांच्यासाठी भांडतो तेच नाही इथे. यानंतर धन्यवाद उज्ज्वलाताई. यानंतर राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाचे पदाधिकारी ॲडव्होकेट पुरुषोत्तम पाटील सर सभोवा संबोधित करतील. हे सिनियर हायकोर्ट वकील आहे ॲडव्होकेट पुरुषोत्तम पाटील. म्हणजे धडाडीनं म्हणजे समोर जाणार आहे म्हणून त्यांनी आज ऐन वेळेवर जो आरक्षण आहे तो थांबवून दिलेला आहे. धन्यवाद आपले. करण्यात आलेलं आहे त्याचं जे मूळ आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ के वती से मैं कुई तालुका का अध्यक्ष देवीदास टोका बात रहा हूँ. जो आज आप संविधान चौक से जो अपन बात कर रहे हैं कि जो बाबा साहेब अम्बेडकर ने जो अपने को संविधान दिया है, बाबा साहेब अम्बेडकर ने जो अपने को संविधान दिया है, उस संविधान में जो है उन्होंने 2 साल 11 महीने 18 दिन जो संविधान लिखा है उससे अपने को न्याय देने की जो प्रक्रिया थी वो संविधान के विरोध में जो सरकार चले केंद्र की जो सरकार है वो संविधान के विरोध में सरकार है. क्योंकि जो इस देश में सबसे ज़्यादा अगर आज 62% की बात करते हैं, आज हमारे हिसाब से 75% जो ओबीसी समाज है पूरे देश में, जो पूरे देश की रीढ़ की हड्डी अगर है तो ओबीसी समाज है. और सबसे ज़्यादा ओबीसी समाज में अन्याय हो रहा है. अगर ओबीसी समाज के भरोसे तो ओबीसी समाज को जो राम के नाम पे जो लड़ाया गया देश में, आज ओबीसी समाज समझ नहीं पाया कि हम राम के नाम से देश में लड़ रहे हैं. अगर अपन अपने रोजी रोटी छोड़ के जो राम के नाम से जो 3.5% समाज था जिन्होंने इंग्रजों के गुलाम रहे, वही समाज ने अपने को मानसिकता के गुलाम बना के आज इंग्रजों के जो गुलाम रहे वही समाज अपने को आज मानसिकता का गुलाम बना के
जिसको 3.5% आरक्षण था उसको 10% मिलता। जो देश में 70% ओबीसी समाज है, आज उसको कुछ भी, आज देश में जो 70% समाज है आज रास्ते पे आने की बात आ गई। यूँ जब तक कहावत है कि जब तक बच्चा रोता नहीं तब तक उसको माँ दूध पिलाती नहीं, उसी समाज वही है कि आज जब तक ओबीसी समाज रोड पे नहीं, अगर ओबीसी समाज में वो ताकत है, आने वाला समय बताएगा। नरेंद्र मोदी रहे या दुनिया का कोई भी रहे, अपना होगा अपना खाओ, सरकार को 6 महीने में चुका। ओबीसी समाज ऐसा है, संघर्ष करेगा, संघर्षमय समाज है। आज वो जगह नहीं है, आज यहाँ जो पदाधिकारी आए, आज कोई कार्यकर्ता नहीं है। ग्रामीण से जिस दिन लोग आने चालू कर देंगे, ओबीसी समाज के लिए जगना चालू कर देंगे, उनको पता चल जाएगा कि अपने समाज में क्या अन्याय हो रहा है। आज सरकार के भरोसे है, आज हमने वोट डाले नरेंद्र मोदी को, वो दुनिया में सबसे बड़ा गुनाह की है। दुनिया को डुबाने वाले इस क्षेत्र में खाली 5 लोग हैं। IAS IPS एक कैटेगरी होती है जिसमें जो आदमी लोग रहते हैं IAS IPS, दूसरा बिजनेसमैन, तीसरा स्मगलर जो सारे दुनिया के धंधे करता है, अंदर सफेद कपड़े पहनने वाला नेता जो नेता नहीं होता, और भगवे कपड़े पहनने वाला जो साधु नहीं होता। ये 5% लोगों ने देश की अर्थव्यवस्था बहकाई है। कोई देश में भुखमरी नहीं है, कोई देश की अर्थव्यवस्था, कोई कोरोना नहीं है, ये देश में बहकाने वाले 5% है। आज सादा उदाहरण बताता हूँ, एक गाँव में थानेदार सट्टा जो जुआ चलाता है, एक तहसीलदार रेती बेचता है, उसके ऊपर कोई नहीं करता। IAS IPS इसलिए बात करता हूँ कि 95% लोगों को इन्होंने नंगा फूका बनाया है। देश में भुखमरी लाने का एक मोदी सरकार जिम्मेदार है, क्योंकि वो जब किसान 6 महीने, किसान 1 साल जब बॉर्डर पे बैठे, किसानों की जमीन मारने का षड्यंत्र किया होगा ओबीसी समाज की, तो एक में वो बीजेपी सरकार ने क्यों किया है? जब तक खाना इनको मालूम है। मैं आज तक 6 देश का दौरा कर चुका हूँ विदेश में, इसलिए मैं आज बात करना चाहता हूँ कि इनको मालूम है उत्तम खेती मध्य व्यापार 2035 का सर्वे है, विश्व की लोक संख्या 10 अरब होंगी, भारत की 2 अरब। उस दिन खाना ये सबसे बड़ी नीड रहेंगी। ये 2027 में मल्टीनेशनल मॉल बना के ये रोटी भी छीनने वाले हैं, जिसके पास 500 मोटरसाइकिल की जगह होंगी और जिसके पास 200 कार की जगह होंगी, उसी को लाइसेंस मिलेगा। एक दिन खाने का भी मॉल का लाइसेंस जो मिलने वाला है, किराने की दुकान 2027 में बंद हो जाएंगी, और सब जिसके पास लाइसेंस होंगी वाइन सब जैसा वैसा मिलेगा। जीएसटी में अन्न वस्त्र निवारा ये सब सरकार की एक मूलभूत सुविधा थी, वो भी देने को सरकार नाकाम है। आज देखो अन्न पे भी टैक्स लगा रहे। मैं तो बोलता हूँ कि दुनिया में अगर देश को चलाने, भारत देश को, तो 10% इनकम टैक्स कर देना चाहिए, 4% GST कर देना चाहिए, कोई करप्शन नहीं करेगा। और आरोग्य और शिक्षा और पानी और बिजली फ्री कर देना चाहिए। कोई भी देश में, कोई भी आदमी रोड पे नहीं बैठेगा। देश विश्व की महाशक्ति बन सकती है। आज लोगों को अपने को गुमराह करा जाता है, अपने को राम के नाम पे लड़ा जा रहा है। राम अपना है, हनुमान अपना है, दुनिया में सब अपना है, फिर भी लड़ाया क्यों जा रहा है? इनको मालूम है आज वो नहीं चलेगा। जिस ओबीसी समाज के बलबूते नरेंद्र मोदी या कोई भी सत्ता जो भोग रहा है, आज के बाद ओबीसी समाज का नेता जो अपने सत्ता में लोग गए उनको आज खुली चेतावनी है। जो अपने सत्ता में लोग गए उनको खुली चेतावनी है कि उनको वोट मांगने का अधिकार नहीं है। जो ओबीसी समाज के बलबूते जो सत्ता में बैठे हैं वो आज ओबीसी समाज पे अन्याय कर रहे हैं। वो आने वाला समय बताएगा, ये संघर्ष जारी रहेगा। आज हम है, कल हमारे बच्चे करेंगे, मगर वो संघर्ष करते रहेंगे। जैसा बाबा साहब अम्बेडकर ने 2 साल 11 महीने 18 दिन संविधान लिखा दूरदृष्टि रखे, वैसा ही ओबीसी समाज जागरूक होगा और आने वाले समय पे दिखाएगा कि ताकत किसमें है। नेताओं में खाली दुनिया को चुदा नोट और नोट का राजकारण नहीं चलेगा, वोट का राजकारण चलेगा। आने वाले समय ओबीसी समाज का वोट ओबीसी समाज के आदमी को गिरेगा। अगर सरकार नहीं जागती है तो ओबीसी समाज जागेगा और जगाएगा। जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी। मी लीना कटारे। आज इथे आम्ही सगळ्या धरणे आंदोलनामध्ये ओबीसीच्या याला जमलेला आहोत आणि याचं स्वरूप काय होतं हे सगळ्यात आधी डॉक्टर बबनराव तायवाडे सरांनी पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे। माझ्या मते मी हाच एक संदेश देणार की माझ्याकडून की राज्य सरकारला ज्या मागण्या आहेत ओबीसीच्या, राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला त्या मागण्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि त्या मागण्या आमच्या ओबीसी बांधवांच्या पूर्ण करण्यात याव्या। आणि ही जी लढा जी सुरू राहील याच्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांचं बरंच नुकसान होईल जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर, आणि येणारी पिढी याच्यामध्ये खूप नुकसान होणं जाईल। आणि क्रिमिनल जी अट आहे, नॉन क्रिमिनल आणि क्रिमिनलची जी अट आहे तेही खूप दुरुस्ती करण्यात यावी त्याच्यामध्ये। आणि ज्यांची येणारी जी पिढी आहे हे उद्या चालून आपल्याला सगळ्या गोष्टीला जबाबदार ठरेल जर आज हा आंदोलन सक्सेस नाही झालं तर याच्याकरिता आम्हाला अजून बरेच कार्य करायचे आहे। झोपलेला ओबीसी समाज जागृत करायचा आहे, युवा पिढीला जागृत करायचं आहे आणि घरात असलेल्या स्त्रिया ज्या आहेत त्यांना बाहेर आणायचं आहे।
एवढे बोलून मी माझ्याकडून सर्वांना शब्द सर्वप्रथम संपवते. माझा जय ओबीसी. जय ओबीसी. आमचे गुरुवर्य